मानवी इतिहासाची पाने उघडून पाहिली तर एक गोष्ट वारंवार दिसते, ती म्हणजे सत्तेसाठी आणि राजगादीसाठी भावाभावांमध्ये झालेले रक्तरंजित संघर्ष. सत्तेचा मोह ही जगातील अशी एक ताकद आहे जिच्यापुढे रक्ताची नातीही अनेकदा गौण ठरतात. पण अयोध्येच्या राजमहालयातील चित्र याच्या पूर्णपणे विरुद्ध होते. महाराज दशरथांच्या निधनानंतर अयोध्येसारखे विशाळ आणि प्रबळ साम्राज्य कुठल्याही संघर्षाशिवाय धैर्याच्या हातात आले होते. माता कैकेयीने दिलेली ही सत्ता भरताने क्षणात नाकारली. डोळ्यांसमोर सोन्याचे सिंहासन असतानाही भरताने राज्याच्या लालसेकडे पाठ फिरवली आणि वनात गेलेल्या आपल्या मोठ्या भावाची निवड केली. भरताने स्वतःच्या जन्मदात्रीला कैकेयीला स्पष्टपणे बजावले की जिच्यामुळे श्रीरामांना वनवास भोगावा लागला ती माझी माता असूच शकत नाही. त्यांनी श्रीरामांनाच आपले सर्वस्व मानले. भरताचा हा नकार सत्तेच्या प्रचलित नियमांना पूर्णपणे छेद देतो. सर्वोच्च सत्ता सहजपणे उपलब्ध असताना ती ठोकरून लावण्याचा हा निर्णय मानवी इतिहासातील असीम त्यागाचे एक दुर्मिळ उदाहरण ठरतो. राज्याचा त्याग केल्यानंतर भरत अयोध्येची प्रजा, सैन्य आणि तिन्ही मातांना घेऊन चित्रकूटाकडे निघाले. ते एका राजाच्या थाटात नाही, तर आपले सर्वस्व गमावलेल्या एका भावाच्या व्याकुळतेने श्रीरामांना शोधत होते. जंगलाच्या दिशेने येणारी ही अयोध्येची विशाल सेना पाहून हनुमंतांना शंका आली. सत्तेच्या राजकारणात नवा राजा अनेकदा आपल्या प्रतिस्पर्ध्याचा काटा काढण्यासाठीच सैन्य घेऊन येतो. त्यामुळे हे एक आक्रमण असावे असा त्यांचा तर्क होता. जेव्हा ही वार्ता श्रीरामांपर्यंत पोहोचली तेव्हा ते शांतपणे हसले. त्यांनी हनुमंतांना सांगितले की ही युद्धासाठी आलेली सेना नसून भरताची प्रेमाची सेना आहे. सत्तेच्या चष्म्यातून पाहिले असता तिथे केवळ सैन्य दिसते, पण श्रीरामांनी भक्तीच्या दृष्टिकोनातून पाहिले तेव्हा त्यांना आपल्या भावाचा शुद्ध आणि निष्पाप हेतू दिसला. चित्रकूट पर्वतावर दोन भावांची भेट झाली. धावत येणाऱ्या भरताने श्रीरामांचे चरण धरले. या मिलनातून वाहणारे अश्रू इतके भावपूर्ण होते की स्वर्गातील देवही ते पाहून गहिवरले. भरताने आपला युक्तिवाद मांडला की श्रीरामांशिवाय अयोध्या पोरकी आहे. प्रजेच्या हितासाठी आणि अयोध्येच्या वैभवासाठी त्यांनी परत येणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावर श्रीरामांनी पितृवचन पाळणे हाच खरा धर्म असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की राज्याधिकारापेक्षा दिलेले वचन पूर्ण करणे ही मोठी जबाबदारी आहे. श्रीराम परत येण्यास तयार नाहीत हे समजताच भरताने एक मध्यम मार्ग निवडला. त्यांनी स्वतः सिंहासनावर न बसता केवळ एक सेवक म्हणून श्रीरामांच्या पादुका मागून घेतल्या. हा महासंवाद कर्तव्याचे ओझे कोणी उचलावे या मुद्द्यावर आधारलेला होता. इथे भरताच्या निस्सीम भक्तीने सत्तेच्या हव्यासावर विजय मिळवला. अयोध्येत परतल्यावर भरत राजमहालात राहण्याऐवजी नंदीग्रामातील एका साध्या कुटीत संन्याशासारखे राहू लागले. या व्यवस्थेत त्यांनी श्रीरामांच्या पादुकांना सत्तेचे केंद्र बनवले. भरत स्वतःला मालक न समजता केवळ एक प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार पाहू लागले. राज्याचे सर्व निर्णय हे पादुकांच्या नावाने श्रीरामांच्या नैतिक अधिकाराने घेतले जात होते. भरताने स्वतःला वैयक्तिक अधिकारांपासून अलिप्त ठेवले. भरताने सत्तेच्या अधिकाराला मालकीऐवजी विश्वस्त भूमिकेत रूपांतरित केले. राज्याची सत्ता ही उपभोगण्यासाठी नसून ती प्रजेची ठेव आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. 14 वर्षांचा वनवास संपला आणि श्रीराम अयोध्येत परतले. भरताने अत्यंत आनंदाने आणि निरलसपणे ते सुरक्षित ठेवलेले राज्य श्रीरामांच्या स्वाधीन केले. श्रीरामांनी भरताच्या या निस्वार्थ सेवेला धर्माचा सर्वोच्च आदर्श म्हणून गौरवले. सत्तेचा असा त्याग करणे केवळ भरतालाच शक्य होते असे त्यांनी आवर्जून सांगितले. आपण ज्या रामराज्याचा गौरव करतो त्याचा भक्कम पाया भरताने 14 वर्ष केलेल्या त्यागावर आणि निस्वार्थ भक्तीवर रचला गेला होता. श्रीराम आणि भरताची ही भेट भ्रातृप्रेमाच्या आणि त्यागाच्या सर्वोच्च शिखराचे दर्शन घडवते. अशाच प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कथांचा अनुभव घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.